ठरलं तर मग आता या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आई आणि अस्मिता अर्जुन आणि सायलीच्या रूम मध्ये साफसफाई करण्यासाठी आलेल्या असतात. पण अस्मिता त्या ठिकाणी आल्यानंतर अर्जुनच्या रूम मध्ये शोधाशोध करायला लागते. याचं निरीक्षण आई करते आणि निरीक्षण करून आई अस्मिताला म्हणते, तू या ठिकाणी शोधाशोध का करत आहेस? तू त्या ठिकाणी साफसफाई करायच्या ऐवजी असं का करत आहेस? असं विचारल्यानंतर त्या ठिकाणी अस्मिता म्हणते की अर्जुनला कुठेही काही टाकण्याची सवय आहे ना, त्यानंतर त्या ठिकाणी मी ते बघत आहे असं त्या ठिकाणी आईला कारण सांगते. त्यानंतर इकडे खाली बाबा अर्जुन आणि सायलीला बोलत असताना त्या ठिकाणी म्हणतात की तुझ्या आईला साफसफाई करण्याचा खूप छंद आहे. त्या ठिकाणी ते म्हणतात की अश्विनच्या रूम मधले सर्व काही तिने मागच्या वेळेस सर्व पाहिलं हे ते काढून ठेवले होते आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या कपाटातले सामान साफ केले होते असं त्या ठिकाणी बाबा सांगतात. आता बाबा म्हणतात की आता यावर्षी तुमची रूम ती आई साफ करणार आहे असं त्या ठिकाणी सांगतात. त्यानंतर असं म्हटल्याबरोबर त्या अर्जुन आणि सायलीला दोघांनाही टेन्शन आलेलं असतं. अर्जुन म्हणतो की माझी ती लाल कलरच्या फाईलचं आता काय होईल? त्यानंतर सायली म्हणते की मी दिलेल्या डायरीमध्ये आता काय होईल असं त्या ठिकाणी दोघांनाही प्रश्न पडतो. त्यानंतर सायली अर्जुनला विचारते की त्या लाल कलरच्या फाईलमध्ये एवढं काय महत्वाची नोंद आहे? त्यानंतर त्या ठिकाणी अर्जुन म्हणतो की ती आपले कॉन्ट्रॅक्टरचे पेपर आहे. असं म्हटल्याबरोबर दोघंही विचारात पडलेले असतात. त्यानंतर अर्जुन सायलीला विचारतो, तू डायरी कुठे ठेवली आहेस? त्यानंतर सायली म्हणते की मी पण त्या ठिकाणी वरच्या सेल्फमध्ये ठेवलं आहे असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. त्यानंतर अर्जुन सायलीला विचारतो की तुम्ही असे बाहेर डायरी का ठेवलेली आहे? आता दोघेही त्यांच्या रूमच्या दिशेने धाव घेतात आणि त्यांचा आईचा साफसफाईचा प्रोग्राम हे थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तू दोघे वर येतात तर त्या ठिकाणी अस्मिताच्या हातामध्ये डायरी आणि आईच्या हातामध्ये त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरचे फाईल असलेली असते. त्यानंतर त्या ठिकाणी अर्जुनला आता मागं स्वप्न पडलेलं असतं की त्याचा विचार करत असतो तो की आईने आता पाहिलेली आहे आणि अस्मिताने पण ती डायरी आता वाचलेली आहे. त्यानंतर आई त्याच्या जवळ येऊन गालात चापट मारलेली असते असं त्याला त्या ठिकाणी मनामध्ये त्याचा विचार करत असतो. त्यानंतर मात्र तशी कुठली घटना घडलेली नसते. त्यानंतर आई ती फाईल ओपन करण्यास इकडे सायली अर्जुनला म्हणते की आता काहीतरी करा नाहीतर आई ती फाईल फाईल असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर अर्जुन पायाला लागल्याचं नाटक करतो आणि त्या ठिकाणी जमिनीवर कोसळायला लागतो. त्यानंतर सर्वजण मिळून त्याला धरतात आणि खुर्चीवर बसवण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर सर्वजण अर्जुनचा पाय चोळायला लागतात. त्या ठिकाणी अर्जुन म्हणतो की माझं खूप दुखतंय. मात्र हे सर्व नाटक केलेलं असताना त्या ठिकाणी सायलीच्या काही लक्षात येत नाही. सायलीला वाटतं की अर्जुन खरंच पडला आहे. त्यांना मात्र हे सर्व अर्जुन नाटक करत आहे कारण की फाईल आणि डायरी त्यांना दोघांना लपवून ठेवायची असते. मात्र तो सायलीला इशारा करत त्या ठिकाणी सांगतो की फाईल आणि डायरी हे त्या ठिकाणी कॉटवर ठेवलेले आहे. त्यानंतर त्या ठिकाणी सायली जाते आणि डायरी आणि फाईल उचलत त्या कपाटामध्ये ठेवल्या जातं. असं केल्याबरोबर त्या ठिकाणी अर्जुन आता म्हणतो की आता झालंय, मला आता बरं वाटत आहे. त्यानंतर आई अर्जुनला म्हणते की तू आता खाली जाऊन आराम कर असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. अर्जुन म्हणतो की नाही नाही मी इथेच माझ्या बेडवर झोपतो असं म्हणत आई म्हणते की रूम मध्ये खूप पसारा पडलाय आणि आवरावर करायची राहिली असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. त्यानंतर सायली म्हणते की आई तुम्ही निवांत खाली जा, तुम्ही आता खूप काम केलं आहे, मी बाकीचा सर्व पसारा आवरून घेते असं सायली आईला सांगितलं जातं. आणि त्या ठिकाणी अस्मिताला आणि आईला त्यांच्या दोघांच्या रूम मधून ते दोघे काढून देतात. त्यानंतर त्या ठिकाणी अर्जुन आईला आणि अस्मिताला काढून दिल्यानंतर त्या ठिकाणी कडी लावतात आणि दोघे एकमेकांकडे पाहायला लागतात. त्यानंतर दोघे अर्जुन आणि सायली रूम मध्ये असताना त्या ठिकाणी अर्जुन म्हणतो की मी आता कसं आईला आणि अस्मिताला मॅनेज केलं आहे असं त्या ठिकाणी सांगितलं जातो आणि या घटनेतून आपण आपली सुटका झाली असं त्या ठिकाणी सायलीला म्हणायला लागतो. सायली पण अर्जुनला म्हणते की सर तुम्ही खूप महान आहात, तुमच्या डोक्यामध्ये जी आयडिया आली पाय दुखायची त्या ठिकाणी तुम्ही खूप व्यवस्थितरित्या हे हँडल केलं आहे आणि त्यांना कॉन्ट्रॅक्टचे काही पेपर दिसू दिले नाही. त्यानंतर अर्जुन म्हणतो की मी असं लहानपणापासून माझ्या मित्रांसोबत मी जी पण घटना घडलेली असायची ती पण मी असं खूप इझिरित्या हँडल करत होतो असं त्या ठिकाणी सायलीला सांगत राहतो. मात्र सायली या ठिकाणी कपाटातून चिकटपट्टी काढते आणि त्या ठिकाणी फाईल मधला जे कॉन्ट्रॅक्टरचा पेपर असते ते काढते आणि भिंतीवर चिटकते. हे सर्व अर्जुन पाहतो आणि अर्जुन सायली जवळ येतो आणि म्हणतो की तुम्ही काय करत आहात, भिंतीवर का चिटकत आहात, कोणी रूम मध्ये आले तर पुन्हा वापस पाहतील ना असं त्या ठिकाणी सायलीला म्हणायला लागतो. पण त्या ठिकाणी सायली म्हणते की तुम्ही खूप महान आहात सर, तुम्ही हे पण खूप इझिली मॅनेज करताल, हे पेपर दुसऱ्यात कुठल्या तरी अर्जुन आणि सायलीचे आहेत असं तुम्ही प्रूव्ह करसाल असं त्या ठिकाणी सायली अर्जुनची मजा घेत असते. आणि त्या ठिकाणी मात्र अर्जुन खूप तिच्यावर नाराज असतो कारण की ते फाईल अशी उघड्यावर चिटकवत का आहे याचं कारण अर्जुनला अद्यापही समजलेलं नसतं. त्यानंतर त्या ठिकाणी सायली म्हणते की हे एवढं मोठं ऑफिस असताना तुम्ही ही फाईल घरी घेऊन का आलात आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ऑफिसमध्ये का ठेवायची नव्हती फाईल असं विचारलं जातं.
त्यानंतर अर्जुन म्हणतो की अशा लाल कलरच्या ऑफिसमध्ये खूप फायली आहे, त्यामुळे मी घरी घेऊन आलो आहे, त्यामध्ये मिक्सअप होऊ नये म्हणून, असं त्या ठिकाणी सायलीला सांगतो. आणि अर्जुन म्हणतो की 7 महिन्यानंतर मला काय माहित दिवाळी येणार आहे आणि आपल्या रूमची साफसफाई होणार आहे, असं त्या ठिकाणी अर्जुन सायलीला सांगतो. त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते की आपल्या खोट्या नात्यामध्ये आई आपल्याला खूप गुंतले आहेत, असं त्या ठिकाणी सायली अर्जुनला म्हणते. त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते की मागच्या वेळेस अस्मिता आलती आणि अस्मिताने मोबाईल ठेवला होता, आता तिनं जर चुकून जर कपाट उघडलं असतं तर त्या फाईलचं आपल्यासोबत काय झालं असतं, असं त्या ठिकाणी सायलीला अर्जुनला प्रश्न विचारते. त्यानंतर त्या ठिकाणी म्हणते की आज जवळजवळ आईने फाईल उघडली होती ना, असं तुम्हाला वाटतं की आपण त्यांच्यामधून बचावलो म्हणजे आपण एखादा गड जिंकला असं नव्हे, असं त्या ठिकाणी सायली अर्जुनला समजून सांगते. नंतर अर्जुन सायलीला हात जोडतो आणि म्हणतो की खरंच चुकलं माझं, असं त्या ठिकाणी तिला म्हणायला लागतो. त्यानंतर त्या ठिकाणी अर्जुन ती सायलीने लावलेले भिंतीवरची कागद काढतो आणि त्या ठिकाणी फाईलमध्ये जमा करतो. त्यानंतर त्या ठिकाणी ती फाईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी फाईल आणि ती डायरी त्या ठिकाणी अर्जुन म्हणतो की मिसेस सायली बोलतात ते खरं बोलतायत आणि आपण हे रूम ऑफिसमध्ये घेऊन जायला पाहिजे, असं त्या ठिकाणी अर्जुनला वाटायला लागतं. त्यानंतर अर्जुन त्या कपाटामध्ये ठेवतो तात्पुरते. त्यानंतर अर्जुन म्हणतो की मिसेस सायलीने या ठिकाणी डायरी पण बाहेर ठेवलेली होती, म्हणजे चुकी माझी नाही त्यांची पण आहे, हे माझ्या अगोदर लक्षात आलं नाही, नाहीतर मी त्यांना आणखीन चांगलं सुनावलं असतं, असं त्या ठिकाणी अर्जुन म्हणतो. त्यानंतर ते अर्जुनला त्या ठिकाणी फोन येतो आणि म्हणतो की मधुभाऊ यांना मंगळवारी सुट्टी होणार आहे, असं त्या ठिकाणी त्याला सांगितलं जातं. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की आता मिसेस सायली त्यांना भेटू शकतील का, त्यानंतर तो म्हणतो की हो या ठिकाणी भेटू शकतील. आता आता सायली म्हणते की जर स्वयंपाक करण्याच्या बाईचं मन प्रसन्न असेल तर ते प्रसन्नता चवीमध्ये उतरते. त्यानंतर आई म्हणते की तू आता प्रतिमासारखीच बोलली आहेस, असं त्या ठिकाणी सायलीला म्हणायला लागते. त्यानंतर इकडे प्रतिमा बॅगमध्ये घेऊन जे पण शिदोरीचं असेल शंकरपाळे हे घेऊन चालल्या जाते. गुंडांनी तिला काहीतरी पिछाडलेलं असतं आणि त्यांना चारी बाजूने वेढा घालत ते गुंड एकमेकांना म्हणतात की तुला काय खायचं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी तिचे जे बॅग असेल ती पूर्णपणे खाली केली जाते आणि त्या ठिकाणी ती उचलायला जातात. तेवढ्यात त्या ठिकाणी गुंडांचा हात कोणीतरी पकडतं आणि प्रतिमेला त्यांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केलेला असतो. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.